सर गावाकडील मुलांना असं वाटतं करिअर करायचं, बट त्याला असं प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांचं करिअर चांगलं करावं. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? बरोबर. आता भरपूर म्हणजे ऑलरेडी आम्ही भरपूर ठिकाणी ऑलरेडी कॉलेजला काउन्सिलिंग वगैरे केली. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम काय असतो की सर असं कोणतं करिअर आहे की सर मी ते घेऊ किंवा शिकू. आपल्या गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी काय की बाबा मार्केटिंग म्हणजे एक तर तो बाहेर फिरतोय किंवा आता बऱ्याच लोकांनी डिजिटल मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग म्हणून बरेच लोक तेच म्हणतात की नेटवर्क मार्केटिंग. ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंग हे नेटवर्क मार्केटिंग नाहीये. नेटवर्क मार्केटिंग हा पूर्ण पार्ट वेगळा आहे. त्याच्यानंतर साखळी मार्केटिंग वगैरे ते भरपूर सारखं आहे, ते पार्ट आहे. पण डिजिटल मार्केटिंग ही फील्ड तशी नाहीये. कारण बऱ्याच लोकांना मार्केटिंग म्हटलं की एकतर बाहेर फिरायला लागेल, कुठला तर प्रोडक्ट विकायचं, हीच मेंटॅलिटी आहे. ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंग ते नाहीये. आणि आपल्या बऱ्याच आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना माहितच नाही, अवेअर नाहीये की बाबा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. नॉर्मली त्यांच्या डोक्यामध्ये तेच घातलं गेलं की ते नेटवर्क मार्केटिंग. आता बऱ्याच लोकांना जर खरंच डिजिटल मार्केटिंग करायचं असेल किंवा करिअरची सुरुवात करायची असेल तर त्यांना एआय बद्दल पण माहित नाहीये. बऱ्याच लोकांना तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला ते सांगते एआय म्हणजे काय माहितच नाही त्यांना. म्हणजे काय, अशा काही मुलांना तुम्हाला त्यांना गाईड करावं लागेल की बाबा एआय काय करू शकतं. कारण आपल्या कॉलेजमध्ये एआय शिकवतात का नाही, आणि कोणत्याच कॉलेजमध्ये जर बघायला गेला तुम्हाला हाय पेइंग सॅलरी कसं घ्यायचं कोणी शिकवत नाही. तुम्हाला फक्त नॉलेज देतात, तुम्हाला फक्त डिग्री मिळते. तुम्हाला जर हाय पेइंग जॉब घ्यायचा आहे तर तुम्हाला साधं सरळ सांगतात बघा हुशार आहे हा क्लास लावशी. म्हणजे काय, कॉलेज फक्त डिग्री देत आहे. तुम्हाला जर हाय पेइंग सॅलरी घ्यायचं आहे किंवा चांगला जर जॉब मिळवायचा तर तुम्हाला स्किल हे शिकावंच लागतं. आणि स्किल हे असं शिकायचं जे आता फ्युचरमध्ये चालू आहे. ते स्किल जर शिकला तर तुमचं करिअर होतं, नाहीतर करिअर खूप अवघड आहे.